ठाणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता शिंदेंच्या शिवसेनेची आलेली आहे। 75 नगरसेवक जरी आलेले असले तरी एक नगरसेवक असा आहे जो त्यांच्यासाठी जायंट किलर ठरलेला आहे। त्या एका नगरसेवकाची चर्चा फक्त ठाण्यात नाहीये, मुंबईत नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि प्रत्येकाला त्या एका नगरसेवकाबरोबर बोलायचं आहे किंवा त्याला भेटायचं आहे जो नगरसेवक एकनाथ शिंदे ज्या प्रभागात, ज्या विभागात, ज्या वॉर्डमध्ये राहतात त्याच वॉर्डमध्ये जिंकून आलेला आहे। पण तो आहे मशालीवर जिंकून आलेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एक शिवसेनेचा हा नगरसेवक आहे। मशाल या चिन्हावर लढलेला हा नगरसेवक आहे शहाजी खुसपे। शहाजी सर, खूप खूप पहिल्यांदा तर अभिनंदन तुमचं या प्रचंड यशाबद्दल। ज्यावेळी काउंटिंग सुरू झालं होतं त्यावेळी मनातली काय परिस्थिती होती आणि ज्यावेळी काउंटिंग संपलं आणि डिक्लेअर करण्यात आलं की तुम्ही जिंकलेले आहात, तुम्ही एका दिग्गजाला हरवून जिंकलेले आहात, त्यावेळी मनात काय भावना होत्या? खरं बघायला गेलं तर काउंटिंग चालू झाल्यानंतर जी धडधड वाढलेली होती ती मी शब्दात सांगू शकत नाही आहे। जप चालू होता मनामध्ये, नामस्मरण चालू होतं। जशी जशी पहिली फेरी चालू झाली, पहिल्या फेरीमध्ये जे 3200चं लीड मिळालं त्यानंतर थोडंसं विश्वास वाटू लागला की आपण निवडून येऊ शकतो, जिंकून येऊ शकतो। दुसरी फेरी, तिसरी फेरी, शेवटच्या फेरीत जेव्हा जे शिक्कामोर्तब झालं की निवडून आलो, त्यानंतर अक्षरशः विश्वास बसत नव्हता की आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी प्रचंड मतांनी निवडून आलेलो आहोत। ज्यावेळी तुम्हाला तिकीट देण्यात आली होती मशालकडून त्यावेळी तुमच्या समोर जे उमेदवार आहेत ते एक ठाणे महानगरपालिकेतले ज्येष्ठ नगरसेवक आहेत, 5 टर्मचे नगरसेवक आहेत, असे अशोक वैती तुमच्या अगेन्स्ट होते, तुमच्या विरोधात होते। ते माजी महापौर देखील राहिलेले आहेत अशोक वैती। आणि तुम्ही ज्या विभागात होता तो विभाग स्वतः एकनाथ शिंदे राहणारा हा विभाग होता। या विभागात तुमचा प्रचार चालू होता, काय लोकांच्या प्रतिक्रिया होत्या? आणि ज्यावेळी तुम्हाला तिकीट देण्यात आली एक अशोक वैती यांच्या विरोधात त्यावेळी लढण्याची किती तुम्हाला इच्छा होती? त्या ठिकाणी कसा संघर्ष करणार होता तुम्ही? तुम्ही जर बघाल तर माझा जो 15 ते 20 दिवस जो प्रचार होता त्या प्रचारात मी कोणाचंही नाव घेतलं नाही की कोणावरती वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही की कोणी काय चुकीचं केलं, काय केलं, काही नाही। माझा पूर्णपणे फोकस होता की मी खर्चाने जी केलेली प्रचंड कामं होती, संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर, प्रभाग 13मध्ये जी मी वैयक्तिक स्वखर्चाने केलेली कामे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सेस जो अवेलेबिलिटी होती। आपण प्रभागामध्ये रोज मागील 5 वर्षापासून सकाळी 7 वाजता ते रात्री 1 वाजेपर्यंत आपण प्रभागाच्या बाहेर कधीच गेलो नाहीत। तुम्हाला आश्चर्य वाटेल की मागील 7 वर्षात मोजून 2 ते 3 वेळा मी ठाणा आणि मुंबईच्या बाहेर गेलेलो आहे। हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण मी एवढं प्रचंड योगदान प्रचंड लोकांपर्यंत आणि तळागाळातल्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत मी यशस्वीपणे पोचलो आणि प्रचंड कामं केली। आणि तुम्ही एक प्रचारात तुम्ही बघाल तर कोणी काय केलं नाही ह्याच्यावरती मी भर नाही दिला। जर मी आलो कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याविना आणि कोणत्याही पक्षात पद नसताना जर मी एवढं काम करू शकतो, तर मला जर कोणत्या पक्षाचं नगरसेवक पद मिळालं तर मी काय काम करू शकतो। लोकांसमोर मी विजन घेऊन गेलो, लोकांना पटवून दिलं की मी किती एकदम प्रचंड परिश्रम घेऊ शकतो आणि लोकांनी ह्या परिश्रमावरती विश्वास ठेवून मला चांगल्या पद्धतीने निवडून दिलं। अजूनही विश्वास वाटत नाही की निवडून आलोय की असं आहे। नाही, खरंच हा विजय खूप तुमचा मोठा आहे। अनेक नगरसेवकांना हरवण्यापेक्षा एकाच अशा नगरसेवकाला तुम्ही हरवलेला आहे जो दिग्गज होता आणि जो माजी महापौर होता। पण आता ज्यावेळी तुम्ही निवडून आलेले आहात, ज्यावेळी काल तुम्हाला निकाल समजला त्यानंतर म्हणजे तुम्ही मशालवर चिन्हावर लढवलेले आहात, तर त्या पक्षातल्या किती लोकांचे कॉल आले किंवा कोणाकोणाचे अभिनंदनाचे मेसेज, कॉल किंवा निरोप आलेले आहेत? नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना या पक्षाकडून मला सर्वांचे अभिनंदनाचे फोन आले। काळजी घे, 20-25 वर्ष त्यांनाही माहीत होते की 20-25 दिवसापासून जेमतेम 2 ते 3 तासच झोपत होतो। म्हणजे जी माझी 150-200 जणांची टीम आहे ही पूर्ण टीमचा विजय, हा माझ्या एकट्याचा विजय नव्हता। यामागे माझे 200-250 सक्रिय कार्यकर्ते जे मागील 20 दिवसापासून 18-18 तास काम करत होते, नोकरी धंद्यावाले होते, सुट्ट्या टाकून आलेले होते। माननीय विनायक सुर्वे, माझे खंदे कार्यकर्ते, सुधीर गांधी, अजून भरपूर जण आहेत की जे माझ्यासाठी दिवस रात्र अहोरात्र राबत होते। ह्या सगळ्यांचा परिणाम हे झाला की प्रचंड मतांनी लोकांनी निवडून दिलं। हो, लवकरच मगाशीच मला विचारे साहेबांचा फोन आलेला की मातोश्रीवरती आपल्याला जायचं आहे। बोललो नक्की, वेळ मिळाली की मातोश्रीवरती मी उद्धव साहेबांची भेट घ्यायला जाणार आहे। संजय राऊत यांनी तुमचा उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या सकाळच्या बाईटमध्ये।
ॲक्च्युली मी खरोखर धावपळीमुळे मी तब्येत पण बरी नव्हती. मी जस्ट आता उठलो. मी अजून ती बाईट बघितलेली नाही आहे. पण नक्कीच मी धन्यवाद देईन साहेबांना की माझ्याबद्दल हे दिल्याबद्दल. पण इतके वर्ष तुम्ही कोणत्या पक्षात होतात, मग तुम्ही कोणत्या माध्यमातून काम करत होतात? इतकी वर्ष मी तसं बघायला गेलो तर कोणत्याच पक्षात नव्हतो. असं आहे, मी माझं एक स्वतंत्र समर्थ फाउंडेशनच्या नावाने जे समाजसेवेची कामं होती ती करत आलेलो होतो. आज ज्यावेळी अनेक लोक म्हणतात, म्हणजे राष्ट्रवादीवाले म्हणतात, इवन शिवसेनेवाले म्हणतात, इतर लोक की हा आमचा कार्यकर्ता होता, हा आमचा कार्यकर्ता होता, आम्ही याच्या अनेक अनेक वेळा आम्ही याच्या फाउंडेशनला भेट दिलेल्या आहेत किंवा आम्ही स्वतः गेलेलो आहोत, त्यावेळी कसं वाटतं ज्यावेळी आता सगळेच सांगतात की या यशामध्ये आमचा वाटा आहे? यशाला खूप साथीदार असतात, अपयशाला कोणी नसतं असं नाही आहे. पण एक तुम्ही बघाल तर माझा सलोखा हा सर्व पक्षीयांशी होता. माझ्या समर्थ फाउंडेशनचं कार्यालय हे कोणत्याही पक्षविरहित होतं. त्यामुळे माझ्या कार्यालयात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, BJP, RPI, वंचित ही सर्व कार्यकर्त्यांची, जे पदाधिकारी असो कोणी असो, हे सर्व माझ्याकडे मागील 5 ते 7 वर्षापासून यायचे. त्यामुळे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध होते. आणि विशेष माझ्याकडे आलेला माणूस, माझ्याकडे आलेला नागरिक हा कोणत्या पक्षाशी संबंधित हे मी कधीच बघितले नाही. त्यामुळे माझ्याकडे सर्वपक्षीय लोक येत गेली, सर्वपक्षीय लोकांची कामं करत गेलो. त्यामुळे या इलेक्शनला सर्वपक्षीय लोकांची मला मदत नक्कीच झाली. तुम्ही प्रचार करत 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 कधी शुभदीपपर्यंत पोहोचला होता, ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे राहतात, त्या निदान त्या बंगल्यांच्या परिसरामध्ये तिकडे प्रचार केला होता? प्रचार पत्रक देण्यासाठी, जाण्यासाठी, वैयक्तिक गाठीभेटी देण्यासाठी मी नक्की गेलो. कारण की प्रभागात असल्यामुळे सर्व ठिकाणी पोहोचणं गरजेचंच होतं. आणि खूप छान खेळीमेळीच्या वातावरणात सर्व प्रभागात प्रचार झाला. पहिली रिएक्शन काय होती फॅमिलीच्या? संपूर्ण फॅमिली आपल्याबरोबर आहे, बायको आहे, मुलगा आहे, आई वडील बसलेले आहेत. पहिली रिएक्शन काय होती फॅमिलीची ज्यावेळी हा निकाल समजला? पहिली रिॲक्शन घ्यायला मी ॲक्च्युली जेव्हा निकाल लागला त्यानंतर जे मला प्रभागातील लोकांचा जो तिथे जमलेली होती लोक, त्या लोकांनी मला घरीच येऊन दिलं नाही. त्या लोकांनी जो पूर्णपणे जी रॅली आहे ती पूर्ण ज्ञानेश्वर नगरात घेऊन गेले. आणि तुम्ही बघितलं असेल की जेवढं प्रचंड प्रेम होतं लोकांचं, अक्षरशः चेंगराचेंगरी झाली. वागळे पोलिसांनी फोर्स पाठवून ती गर्दी नियंत्रणात केली. त्यानंतर अक्षरशः आईची, वडिलांची, मिसेस, मुलं, आमचे बहिणी वगैरे माझे सर्व कुटुंबीय ज्ञानेश्वर नगरात आलेले होते. आनंदाश्रू होते, भावना सांगता न येण्यासारख्या होत्या. फक्त गळा भेट झाली बस. पहिल्याच टर्मला, पहिल्याच निवडणुकीमध्ये नगरसेवक झालेले आहात, विश्वास बसतोय अजून पण? विश्वास बसत नाही, पण एक खात्री होती की जे मी प्रचंड काम केलेलं होतं. अक्षरशः ह्या यशातनं माझ्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा होता. 6 ते 7 वर्ष ना मी घरात आल्यावरती तुळशीपत्र सोडल्यासारखं होतं. मी जबाबदारी काही पार पाडली नव्हती. मुलगा म्हणून, नवरा म्हणून की वडील म्हणून पूर्णपणे घरच्यांवरती जबाबदारी सोपवलेली होती. मी दिवस अहोरात्र ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 ह्याटीच दिलेलं होतं. त्यामुळे त्यांनी जो त्याग दिलेला आहे त्या त्यागाच्या जोरावरतीच मी आज नगरसेवक झालेलो आहे. मला त्यांच्याकडेच जायचं आहे. ज्यावेळी पहिल्यांदा कळलं की आता नगरसेवक झालेला आहे, काय भावना होत्या? आणि आता ज्यावेळी एवढे सगळं प्रेम मिळते, एवढी सगळी लोक, कालच्या रॅलीमध्ये तर एवढी लोक होती, कसं वाटलं सगळं ज्यावेळी बघितलं तेव्हा? खरं तर सकाळी ते गेले तेव्हा आम्ही पण असं आतून असं धगधग होत होतं. पण जेव्हा फोन यायला लागले की नाही आपण आहे, म्हणजे आघाडीवर आहे असं वाटत होतं की ठीक आहे आता म्हणजे आहे आपलं, होते काम, होते झिंकतात काय नाही होत. आम्ही सगळ्यांना सांगायचो की काय नाही होत, टेन्शन घेऊ नका, काय नाही होते. पण जेव्हा आला फोन की जिंकले, एवढे आम्ही खुश होतो ना, एवढे रडत होतो ना, म्हणजे आनंद अश्रू सगळ्यांच्या डोळ्यात. माझ्या नंदन आहे तिथं, आई आहेत, आप्पा होते, सगळे होते. आनंद अश्रू डोळ्यातून येत होते की झाले म्हणजे आम्ही एवढे संकट केले ह्या महिन्यात, एवढे संकट आलेत ना आमच्यात, खूप आलेत, त्याच्यातून ते विजयी झालेत. म्हणून एवढा आनंद झालाय ना, खूप खूप आनंद झालाय आम्हाला. बाबांच्या डोळ्यात अश्रू आहेत अजूनही. मुलगा नगरसेवक बनलाय, हा खूप खुश आहे. त्याची मेहनत आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालेलं आहे. बस एवढं सांगेल, बाकी काय. कसं काम करायला पाहिजे आता? त्याने इतके दिवस तर काम करतच होते, पण आता अधिकृत नगरसेवक पद मिळालेलं आहे. हा, त्याने याच्यापेक्षा जोमाने काम करावं, समाजसेवा करावी, हीच माझी इच्छा आहे. बाकी काय नाही. आई, मुलगा नगरसेवक झालाय. हो, आनंद झालाय खूप. मुलगा खूप मेहनती आहे, खूप मेहनत घेतो, जनतेची सेवा करतो. पहिल्यापासून त्याची सवयच आहे ती की खूप मेहनत घ्यायची, जनतेची सेवा करायची. आमचा बी प्रतिसाद त्याला आहे. पाठीमागे जनता पण खूप त्याच्या आहे, त्यांची सेवा केलेली आहे भरपूर.
जनतेने ही केलेलं आहे. पण ज्यावेळी सुरुवातीला त्यांनी ठरवलं की ज्यावेळी आता मी जनतेसाठीच काम करणार, समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केलं होतं, त्यावेळी जेव्हा त्यांना वेळ देता येत नाही घरी वगैरे, ते नेहमी जनतेसाठी काम करत होते, त्यावेळी तुमचं काय होतं, म्हणजे घर कसं चाललं होतं, कशा प्रकारे घर सगळं हँडल केलं? आम्ही खूप ॲडजस्ट केलं. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना समाजसेवा करायची, प्रगती करायची, गोरगरिबांचे काय प्रॉब्लेम आहेत, काय आहेत, अडचणीत खूप आहेत, तर आम्ही पण प्रतिसाद दिला. ठीक आहे, आम्ही सुरक्षित आहे, तुझं आहे ना पब्लिकचं तू सुरक्षण कर, ही आमची इच्छा होती. बाबा, ज्या अनेक लोक सांगतात की राजकारणात पडू नको, राजकारणात जाऊ नको, राजकारण खूप वाईट लोकांसाठी आहे असं सांगितलं जातं, पण ज्यावेळी मुलाने सांगितलं की नाही मला राजकारणात जायचं आहे आणि मला या फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांचं काम करायचं आणि मला नगरसेवक बनायचं आहे, त्यावेळी तुमची काय इच्छा होती, तुमची काय प्रतिक्रिया होती? त्याला तुम्ही स्वतःहून? मी त्याला वडील या नात्यानं पूर्णपणे सपोर्ट होता माझा. तुला जे काय करायचं आहे ते करून घे काय, आणि त्याच्यासाठी मी फुल सपोर्ट दिलेला होता. त्याच्या पाठीमागं मी पूर्णपणे उभा होतो. त्यावेळी होतो, आजही आहे आणि इथून पुढे नाही आहे. बस. तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे, पण आता कुटुंबासोबतच या संपूर्ण वॉर्डची जबाबदारी आहे. पूर्ण महाराष्ट्रात तुमचं नाव गाजलेलं आहे, एक जायंट किलर म्हणून तुम्ही समोर आलेले आहात. आणि ठाण्यामध्ये ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेंसारखे एवढे मोठे नेते आहेत, त्याच ठिकाणी एकमेव नगरसेवक उभाटाचा तुम्ही सभागृहात बसणार आहात. खूप मोठी जबाबदारी आहे लोकांची तुमच्याकडून, कारण की अनेक नगरसेवक असे आहेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, जे 10,000 12,000 मतांनी आले आहेत, पण ते जिंकले नाही आहेत, त्यांना मतं एवढी पडतात. या सगळ्या मतांची जबाबदारी देखील तुमच्या एकट्यावर आहे. तर ही जबाबदारी ज्यावेळी आहे त्यावेळी सभागृहात कसं काम करणार? नक्कीच मगाशी मी बोलल्याप्रमाणे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेची जबाबदारी ही माझ्यावरती आहे. ठाण्याच्या हितासाठी कोणताही प्रश्न असो ताकदीने ठाणे महानगरपालिकेत बाजू समर्थपणे मांडली जाईल. तसेच विरोधासाठी विरोध हा कधीच होणार नाही. ठाण्याच्या हिताचीच गोष्ट असेल तर नक्कीच त्याला सहकार्य करू, ही माझी प्रांजळपणे भूमिका राहील. धन्यवाद आमच्याशी शहाजी सर बातचीत केल्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीबद्दल. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. नगरसेवक आणि अजून आता खूप पुढे पायऱ्या आहेत. तर अजून एक व्यक्तीचा खूप मोलाचा वाटा आहे, जो माझे सख्खे बंधू विकास कुसपे आज नाही, ते कामासाठी बाहेर गेले आहेत, पण त्या माझ्या भावानी पण प्रचंड मेहनत घेतलेली आहे. पडद्यामागे जी असते ना मेहनत, ती प्रचंड मेहनत ही माझ्या भावानी घेतलेली आहे, त्याचं सुद्धा योगदान खूप आहे. तर तुमचं खूप खूप अभिनंदन. पहिली पायरी आहे ही नगरसेवक पदाची, याच्या अनेक पुढच्या पायऱ्या देखील तुम्ही चढाव्या अशी आमची मनापासून इच्छा आहे. तर शहाजी खुसपे पूर्ण परिवार आपल्याशी बातचीत करत होते. एक सामान्य परिवार, सामान्य घरातले व्यक्तिमत्व, आणि आज फक्त कामाच्या जोरावर आणि फक्त लोकांच्या सोबत जे काही संबंध आहे, जी कनेक्टिव्हिटी आहे, जे कनेक्शन आहे, त्या एका कनेक्शनच्या जोरावर त्यांनी आज नगरसेवक पदाला गवसणी घातलेली आहे. केवळ गवसणीच घातली नाही, तर एका मोठ्या अशा उमेदवाराला त्यांनी हरवलेलं आहे, जे 5 टर्मचे नगरसेवक होते आणि माजी महापौर होते अशोक वैती, त्यांना त्यांनी हरवलं आहे. त्यामुळे त्यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आता येणाऱ्या या ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका ते कशा प्रकारे मांडतात, कशा प्रकारे प्रश्न मांडतात आणि लोकांच्या समस्या आता ऑफिशियली नगरसेवक म्हणून कशा सोडवतात, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.